प्रेम करूया खुल्लम खुल्ला चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरात राहणारी अंबू हे पात्र विद्या पटवर्धन यांनी साकारलं होतं. त्यांच्या केसांच्या वेणीची हटकी हेअरस्टाईल सगळ्यांच्या लक्षात राहिली. याशिवाय त्यांनी बाळाचे बाप ब्रह्मचारी, चिकट नवरा, अगबाई अरेच्या या चित्रपटांमध्ये काम केले होते. आता म्हातारपणी त्यांची अवस्था वाईट झाली आहे. आता त्या गेल्या 3-4 वर्षापासून एका गंभीर आजाराला तोंड देताना दिसतात. या आजारामुळे त्यांना चालणे देखील कठीण झाले. विद्याताई पटवर्धन फक्त अभिनेत्रीच नव्हत्या, तर त्या बालमोहन शाळेच्या शिक्षिका होत्या. त्यांनी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना अभिनय क्षेत्रात यायला प्रोत्साहन केले. त्यांनी दे धमाल या लहान मुलांच्या सिरियलची निर्मिती केली. त्यात प्रिया बापट, स्पृहा जोशी, प्रियदर्शन जाधव, संदीप पाठक, अनुराग वरळीकर यासारख्या कलाकारांनी बालकलाकार म्हणून काम केले. विद्याताईंनी अनेक कलाकारांचे करिअर घडवले. मात्र गेल्या 3-4 वर्षापासून त्या एका गंभीर आजाराचा सामना करतायत. त्यांना गर्भाशयाचा कर्करोग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. किमोथेरपी देण्यात आली. दरम्यान त्यांना आणखी काही आजार जडले आणि त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. सध्या त्या बेड रिडन असून या आजारामुळे त्यांना चालणे देखील कठीण झाले. दादर येथे आपल्या छोट्याशा घरी त्या राहतात. त्यांना मोठा आर्थिक खर्च सोसावा लागतोय. बालमोहन शाळेकडूनही त्यांना मदत देण्यात आली असली तरी त्यांची ट्रीटमेंट खूपच खर्चिक आहे. ती मदत पुरेशी नाही. अनेक दिग्गज कलाकारांनी मदतीचे आश्वासन दिले होते. यात काही कलाकारांनी पुढाकार घेऊन थोडीफार मदत देखील केली, परंतु ती मदत देखील तुटपुंजी आहे. त्यांच्यावर दादरमध्ये उपचार सुरू असून त्यांचे विद्यार्थी अभिनेते निलेश दिवेकर आणि इतर काही विद्यार्थी कलाकार मिळून त्यांची काळजी घेत आहेत. परंतु त्यांची औषधे, उपचार, राहण्याची व्यवस्था हा खर्च प्रचंड मोठा आहे आणि त्यासाठी आता आर्थिक मदतीची गरज आहे. विद्याताईंच्या प्रयत्नातून मनोरंजन क्षेत्राला अनेक नामवंत कलाकार मिळाले. विद्याताईंनी आपलं संपूर्ण आयुष्य बालनाट्यासाठी अर्पण केलं. आज ते एकट्या एका दुर्धर आजाराशी लढत आहेत. अशा वेळी त्यांचे विद्यार्थी त्यांची काळजी घेत आहेत. तरी विद्याताईंना अजून आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी दानशूर लोकांनी पुढे येऊन मदत करणे गरजेचे आहे.